वेलकम स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण जस्टेशन, प्रेग्नन्सी पिरियड आणि त्यामध्ये होणारे जे काही 3 ट्रायमिस्टर अनुसार मदर आणि फिटसमध्ये जे बदल होत असतात तर तो मुद्दा आपण पाहिला होता. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपल्याला प्लॅसेंटा फॉर्मेशन हे पाहायचं आहे. प्लॅसेंटा इट इज अ फ्लॅटन्ड डिस्कॉइडल ऑर्गन इन द युटरस ऑफ अ प्रेग्नंट वुमन. मदर ही प्रेग्नंट झाल्यानंतर फिटसचं न्यूट्रिशन करण्याकरता त्यामध्ये एक प्लॅसेंटा हा एक टेम्पररी ऑर्गन त्या ठिकाणी पाहायला मिळतो, जो फ्लॅट आहे, डिस्कॉइड आहे. दॅट इज कॉल्ड ॲज प्लॅसेंटा. द प्लॅसेंटा इज अ टेम्पररी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. प्लॅसेंटा जो आहे हा टेम्पररी स्ट्रक्चर आहे. का? कारण आफ्टर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी झाल्यानंतर प्लॅसेंटा हा सुद्धा एक्सपेल होतो किंवा बाहेर पडतो. इट इज अ टेम्पररी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल कनेक्शन बिटवीन फिटल अँड मॅटर्नल सर्क्युलेशन. मॅटर्नल म्हणजे मदर्स सर्क्युलेशन. फिटस आणि मदर या दोघांच्या सर्क्युलेशनला कनेक्ट करणारा जो काही एक टेम्पररी पार्ट तयार होतो, दॅट इज द प्लॅसेंटा. Placenta is attached to the wall of uterus to baby's umbilicus by umbilical cord. आता प्लॅसेंटा हे स्ट्रक्चर आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण फॉर्मेशन ऑफ ब्लास्टुला हे पाहिलं होतं. तेव्हा जी ट्रोफोब्लास्टिक लेअर तयार होते, या ट्रोफोब्लास्टिक लेअरपासूनच नंतर इम्प्लांटेशनसाठी कोरिओनिक विलाय किंवा ब्रांचिंग ही तयार केली जाते. ट्रोफोब्लास्ट ही ब्लास्टुलाची जी आउटर लेअर आहे ह्याच्यामध्ये फर्दर डिव्हिजन होतात आणि त्यापासून कोरिओनिक विलाय हे ब्रांच लाईक स्ट्रक्चर तयार होतं आहे. आणि ज्याच्यामुळं ह्या ज्या विलाय आहेत त्या एंडोमेट्रियममध्ये लायटिक एन्झाईम तयार करतात आणि एक खड्डा, पीठ या स्वरूपाचं स्ट्रक्चर तयार करून त्या ठिकाणी त्या एम्ब्रिओला इम्प्लांट करतात, त्याची फिक्स जागा देतात. आणि नंतर याच कोरिओनिक विलायपासून आणि मॅटर्नल एंडोमेट्रियमचा भाग या दोघांपासून एक कंबाईंड स्ट्रक्चर तयार होते, ज्याला म्हटलं जातं आहे प्लॅसेंटा. ठीक आहे. मग प्लॅसेंटा हा कोणत्या 2 भागात कनेक्शन आहे? मदर आणि फिटस. तर कोणत्या पार्टमध्ये हा तयार होतो? द प्लॅसेंटा इज अटॅच्ड टू द वॉल ऑफ युटरस. ज्या ठिकाणी इम्प्लांटेशन झालेलं आहे युटरसच्या त्या वॉलच्या बाजूनी, आणि फिटस जे आहे आणि त्या फिटसचं जे किंवा आता जे वाढणारं बाळ आहे तर त्याची अंबिलिकस म्हणजे बेंबीचा जो भाग आहे. फिगरमध्ये बघू शकता प्लॅसेंटा जो तयार झालेला आहे तिथून एक कॉर्ड तयार होते, एक नळीला एक स्ट्रक्चर तयार होते, ज्याला म्हणतात अंबिलिकल कॉर्ड. आणि ही अंबिलिकल कॉर्ड कोणत्या 2 भागाला जोडायली? प्लॅसेंटा आणि अंबिलिकस ऑफ द बेबी. इट इज फॉर्म्ड बाय मॅटर्नल अँड फिटल टिश्यू. प्लॅसेंटा हा ऑर्गन जो आहे हा दोघांच्याही टिश्यूच्या कॉम्बिनेशननी तयार होतो. मदरकडनं एंडोमेट्रियल वॉलचा काही भाग आणि फिटसकडून कोरिओनिक विलायचा भाग, या दोघांच्या कॉम्बिनेशननी प्लॅसेंटा हा ऑर्गन तयार होत असतो. द मॅटर्नल पार्ट ऑफ युटराईन वॉल इज कॉल्ड ॲज मॅटर्नल प्लॅसेंटा. मदरकडून जो असणारा भाग आहे त्या भागाला म्हणतात मॅटर्नल प्लॅसेंटा. अँड सो ह्युमन प्लॅसेंटा इज कॉल्ड ॲज ह्युमोकोरियल. हिमोकोरियल म्हणायचं. मदर्स प्लॅसेंटाला मॅटर्नल प्लॅसेंटा म्हणायचं. अँड फिटल पार्ट इज कॉल्ड ॲज फिटल प्लॅसेंटा अँड इट इज द कोरिओनिक विलाय. फिटसकडून येणारा जो प्लॅसेंटाचा भाग आहे तो म्हणजे ट्रोफोब्लास्टच्या लेअरपासून तयार होणाऱ्या कोरिओनिक विलाय ह्या त्याच्यामध्ये भाग घेतात. अंबिलिकल कॉर्ड इज फॉर्म्ड बाय 3 ब्लड व्हेसल्स. आता ही जी अंबिलिकल कॉर्ड आहे जी प्लॅसेंटा आणि फिटस किंवा बेबी या दोघांना जोडण्याचं काम करते, तर यामध्ये 3 ब्लड व्हेसल्स ह्या असतात. आउट ऑफ 3 ब्लड व्हेसल्स 2 आर स्मॉल आर्टरीज विच कॅरी ब्लड. कोणतं ब्लड आहे? डिऑक्सिजनेटेड ब्लड टुवर्ड्स प्लॅसेंटा. तर ह्या अंबिलिकल कॉर्डमध्ये ज्या 3 व्हेसल्स आहेत त्यापैकी 2 ह्या छोट्या आर्टरी आहेत आणि ह्या बेबीकडून प्लॅसेंटाकडे डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येत असतात. अँड 1 इज लार्ज व्हेन विच रिटर्न्स
ऑक्सिजनेटेड ब्लड टू द फिटस. आणि व्हेन ही एकच आहे जिच्याद्वारे फिटसला ऑक्सिजनेटेड ब्लड हे पुरवठा केल्या जाते. आता आपण विचार करू की आर्टरीज आहेत तर यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असायला पाहिजे आणि व्हेन्स आहेत तर यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड हे असायला पाहिजे, परंतु तसं नाही. अम्बिलिकल आर्टरी अँड अम्बिलिकल व्हेन्स आर एक्सेप्शन और दे आर सिमिलर टू पल्मनरी आर्टरी अँड पल्मनरी व्हेन. पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी व्हेन ह्या जशा आहेत, ज्या आर्टरी आणि व्हेनला एक्सेप्शन आहेत. पल्मनरी आर्टरी ही डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करते लंग्सकडे, तर पल्मनरी व्हेन ही लंग्सकडून ऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येते. त्याच पद्धतीने प्लॅसेंटल अम्बिलिकसमध्ये असणाऱ्या आर्टरी ह्या डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन येतात आणि व्हेन्स जे आहेत हे ऑक्सिजनेटेड ब्लड फिटसला पुरवतात. देन फंक्शन्स ऑफ प्लॅसेंटा. इट सप्लाय ऑक्सिजन अँड न्यूट्रियंट्स टू द फिटस. यांचं काय काम आहे? फिटसला ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स जे मदरच्या शरीरातून आहेत ते पुरवणं. देन रिमूव्हल ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड एक्सक्रिटरी वेस्ट प्रोडक्ट्स बाय फिटस. फिटसच्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या काही मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये तयार होणारा कार्बन डायऑक्साईड आणि इतर एक्सक्रिटरी वेस्ट हे घेऊन येण्याचं काम प्लॅसेंटा करत असते. याशिवाय प्लॅसेंटा आल्सो ॲक्ट ॲज टेम्पररी एंडोक्राईन ग्लँड. प्लॅसेंटाचं काम आहे एंडोक्राईन ग्लँडसारखं, म्हणजे काही हॉर्मोन्स ती तयार करते. इट प्रोड्युसेस हॉर्मोन्स लाईक HCG ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन, देन प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजन and relaxin. This relaxin is also secreted by ovary in the latter phase of pregnancy. प्रेग्नन्सी संपत असताना पार्च्युरेशनच्या वेळेस ओव्हरीद्वारे सुद्धा रिलॅक्सिन हे तयार केल्या जाते. आणि प्लॅसेंटा कोणकोणते हॉर्मोन तयार करायले? HCG, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, ह्युमन प्लॅसेंटल लॅक्टोजन आणि रिलॅक्सिन एवढे घटक हा प्लॅसेंटा तयार करत असतो. लेवल ऑफ HCG इन्क्रीजेस अप टू द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर. HCGची लेवल ही फक्त पहिल्या ट्रायमिस्टरपर्यंत वाढते आणि त्यानंतर ती आपोआप देन इट डिक्लाइन्स, ती लेवल कमी होते. अँड बाय द एंड ऑफ फर्स्ट ट्रायमिस्टर प्रोजेस्टेरॉन इज प्रोड्युस्ड बाय प्लॅसेंटा. पहिल्या ट्रायमिस्टरपर्यंत प्लॅसेंटाची वाढ झालेली नसते. जेव्हा पहिला ट्रायमिस्टर कंप्लीट होतो 3 to 4 मंथला प्लॅसेंटाची डेव्हलपमेंट कंप्लीट होते आणि तोपर्यंत कॉर्पस ल्युटियम हा प्रोजेस्टेरॉन तयार करत असतो. आणि एकदा का प्लॅसेंटा तयार झाला की सेकंड ट्रायमिस्टरपासून कॉर्पस ल्युटियम प्रोजेस्टेरॉन न तयार करता हे काम कोण घेते? आता प्लॅसेंटा प्रोजेस्टेरॉनच्या निर्मितीचं काम घेते. दीज हॉर्मोन्स आर रिक्वायर्ड फॉर फिटल ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. आता हे जे हॉर्मोन्स आहेत त्यापैकी पर्टिक्युलर प्रोजेस्टेरॉन हे जे हॉर्मोन आहे हे फिटसची ग्रोथ आणि प्रेग्नन्सी मेंटेनन्ससाठी आवश्यक आहे आणि त्यामुळे प्रोजेस्टेरॉन हॉर्मोनला जस्टेशन हॉर्मोन्स असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. प्लॅसेंटाची फिगर बघून घ्या एकदा. त्यामध्ये अम्बिलिकल कॉर्ड, मॅटर्नल भाग, फिटल भाग, त्यामध्ये असणाऱ्या व्हेसल्स, त्यानंतर फिटसच्या एक्स्ट्रा एम्ब्रियॉनिक लेअर, एम्नियॉन, कोरियॉन ह्या 2 लेअर, त्यानंतर एम्निओटिक कॅव्हिटी, जे स्ट्रक्चर आपण गॅस्ट्रुलेशनमध्ये पाहिले होते तयार झालेले तेही या ठिकाणी क्लिअर पाहायला मिळतात. देन पार्च्युरेशन. आता फिटसची डेव्हलपमेंट कंप्लीट झालेली आहे, जस्टेशन पिरियड हा कंप्लीट झालेला आहे. ॲक्ट ऑफ डिलेव्हरी जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे, दॅट इज पार्च्युरेशन. ह्युमन्स आर व्हायवापॅरस दॅट दे गिव्ज बर्थ टू देअर यंग वन्स. ह्युमन्स हे कसे आहेत? व्हायवापॅरस आहेत, कारण ते त्यांच्या बेबीला जन्म देतात. जे एग्ज लेईंग आहेत त्यांना म्हणायचं ओव्हीपॅरस. पार्च्युरेशन इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू बेबी. व्हॉट इज पार्च्युरेशन? इट इज द प्रोसेस ऑफ गिव्हिंग बर्थ टू अ बेबी. फिजिकल ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्वड इन पार्च्युरेशन आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज लेबर. पार्च्युरेशन्सला दुसरा शब्द वापरला जातो, दॅट इज लेबर. लेबर म्हणजे काय? कष्टाचं काम. कशामुळं? बिकॉज नंबर ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटीज आर इन्व्हॉल्वड इन द प्रोसेस. या पार्च्युरेशनच्या प्रोसेसमध्ये नंबर ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी ह्या इन्व्हॉल्व असतात, म्हणून या प्रोसिजरला लेबर असं सुद्धा म्हणल्या जाते.
Labor is accompanied by localized sensation of discomfort or agony. So these are called as labor pains. आता पार्च्युरेशनची ॲक्ट होत असताना ज्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटी यामुळं एक डिस्कम्फर्ट असतो मदरला आणि त्यांना म्हणलं जातं लेबर पेन्स. पार्च्युरेशन इज कंट्रोल बाय अ कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम. आता पार्च्युरेशन ही ॲक्ट ही कम्प्लिटली न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझमवर चालते. म्हणजे यामध्ये CNS आणि नंबर ऑफ हॉर्मोन्स यांचा महत्त्वाचा रोल आहे. सिग्नल्स अरायझेस फ्रॉम फुल्ली फॉर्म्ड फिटस अँड प्लॅसेंटा कॉजेस माइल्ड युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स. आता बेबीची वाढ झालेली आहे आणि याच वेळेला फिटस किंवा बेबी हा बाहेर पडलं पाहिजे. ते कसं ठरवलं जातं आहे, तर फुल्ली फॉर्म्ड फिटस पूर्ण वाढ झालेला जो फिटस आहे आणि प्लॅसेंटा ह्या त्यांची वाढ पूर्ण झालेली आहे, त्यामुळं ते सिग्नल्स हे मदरकडे पाठवत असतात आणि त्यामुळं युटेरसमध्ये कॉन्ट्रॅक्शन्स हे तयार होतात. आता व्हॉट इज द पर्पज ऑफ कॉन्ट्रॅक्शन. युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन झाले म्हणजे त्या ठिकाणी व्हॉल्यूम हा कमी होण्याचा प्रयत्न होईल आणि व्हॉल्यूम कमी झाला म्हणजे त्याच्यामध्ये युटेरसमध्ये असणारं जेवढं काही मटेरियल आहे, बेबी आहे, ॲमनिओटिक फ्लूइड आहे, प्लॅसेंटा आहे, हे सगळं काय करावं लागेल, बाहेर पडावं लागेल. मग फुल्ली फॉर्म फिटसकडनं सिग्नल्स आलेले आहेत. इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन लेवल रायझेस इन द मॅटर्नल ब्लड. त्याच वेळेला प्लॅसेंटा हा फुल तयार झालेला आहे, तर मग त्याच्याद्वारे तयार होणारे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांची लेवल ही मदरच्या ब्लडमध्ये वाढते. अँड इन्क्रीज इन ऑक्सिटोसिन रिसेप्टार इन युटेराईन मसल्स. आणि युटरसच्या मसल्समध्ये ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स रिसीव्ह करणारे जे रिसेप्टार्स आहेत यांची संख्यासुद्धा वाढते. द फुल्ली डेव्हलप्ड फिटस गिव्ज सिग्नल फॉर युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स. हा फुल डेव्हलप झालेला जो फिटस आहे हा मदरकडे सिग्नल पाठवत असतो की डेव्हलपमेंट फुल झालेली आहे, युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन्स आता व्हायला पाहिजेत. मग कशा पद्धतीने पाठवतो, बाय सिक्रेटिंग adrenocorticotropic hormone that is ACTH from pituitary and corticosteroid from adrenal gland. तर हे बघा, फिटसच्या ज्या आता 2 ग्लँड आहेत त्याच्या शरीरामध्ये तयार झालेली पिट्युटरी ग्लँड आणि ॲड्रेनल ग्लँड या दोघांच्याद्वारे काही हॉर्मोन्स तो तयार करतो. पिट्युटरी ग्लँडद्वारे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन तयार करतो आणि त्याच्याद्वारे ॲड्रेनल ग्लँड कॉर्टिकोस्टिरॉइड हे हॉर्मोन तयार करते. म्हणजे हे जे 2 हॉर्मोन आहेत हे कोण तयार करायले, दे आर प्रोड्यूस्ड ऑर सिक्रेटेड बाय फिटस. हे मदरच्या शरीरातले नाही, मदरच्या शरीरात तयार होणारे आहेत इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि ऑक्सिटोसिन. फिटसच्या शरीरामध्ये तयार होणारे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन अँड कॉर्टिकोस्टिरॉइड्स हॉर्मोन फ्रॉम ॲड्रेनल ग्लँड. Due to these signals from fetus, it triggers a release of oxytocin from mother's pituitary gland. आता प्लॅसेंटाद्वारे दोघांचं ब्लड हे एकमेकांमध्ये इंटरमिक्स होत आहे, तर मग फिटसच्या शरीरामध्ये हे जे 2 हॉर्मोन्स वाढले ते ACTH आणि कॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन, तर हे जे कॉर्टिकोस्टिरॉइड हॉर्मोन हे जे 2 हॉर्मोन्स आहेत यांची फिटसच्या ब्लडमध्ये लेवल वाढलेली असल्यामुळं मदरच्या ब्लडमध्ये ऑक्सिटोसिनची लेवल ही वाढवली जाते. तर ऑक्सिटोसिन हॉर्मोन हा कुठं तयार होतो, पोस्टेरियर पिट्युटरी ग्लँड जे आहे याच्याद्वारे ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स हे वाढवले जातात. ऑक्सिटोसिन हॉर्मोन ॲक्ट ऑन युटेराईन मसल्स ऑफ मदर. आता ह्यांचं काय काम आहे, ऑक्सिटोसिन हॉर्मोन्सचं काम आहे की जे काही स्मूथ मसल्स आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्शन वाढवायचे. आणि ह्या ज्या मसल्स आहेत पर्टिक्युलरली आता युटरसच्या मसल्सचे कॉन्ट्रॅक्शन वाढवणं, त्या ठिकाणी ऑक्सिटोसिन हॉर्मोन काम करते. अँड इट कॉजेस स्ट्रॉंग युटेराईन कॉन्ट्रॅक्शन्स. याच्यामुळे युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन्स हे स्ट्रॉंग पाहायला मिळतात आणि युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळे इट लीड्स टू एक्सपल्शन ऑफ बेबी फ्रॉम द युटरस. युटरस हा कॉन्ट्रॅक्ट होत राहतो, त्यामुळे त्यामध्ये असणारं जे काही फिटस आहे, बेबी आहे, हा काय होतो, फोर्सफुली बाहेर एक्सपेल केला जातो, बाहेर टाकला जातो. आणि ही जी ॲक्ट आहे फोर्सफुली बेबी बाहेर टाकण्याची, दॅट इज पार्च्युरेशन इज कम्प्लिटेड. पार्च्युरेशन इन्व्हॉल्व्स 3 स्टेजेस. पहिली आहे डायलेशन, एक्सपल्शन आणि तिसरी स्टेज आहे आफ्टर बर्थ स्टेज
या 3 स्टेजद्वारे पार्च्युरेशन हे कंप्लीट केल्या जाते. तर नेक्स्ट आपण लेक्चरमध्ये पार्च्युरेशनचे ॲक्ट बघू. सध्या तुम्हाला न्यूरो एंडोक्राईन मेकॅनिझम हे समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये फिटसकडून तयार होणारे जे हॉर्मोन्स आहेत ते 2 आहेत. कोणते? पहिलं आहे ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन आणि दुसरं आहे कॉर्टिकोस्टिरॉइड हार्मोन. आणि मदरच्या बॉडीमध्ये तयार होणारे 3 हार्मोन इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि ऑक्सिटोसिन. आणि या सगळ्यांचा नेट रिझल्ट म्हणून युटेरसचे कॉन्ट्रॅक्शन्स हे वाढवले जातात आणि बेबी हे एक्सपेल केला जातो. ओके, सॉल्व दिस क्वेश्चन्स and thank you.